रंगदेवता आणि शानदेवतेला विनम्र अभिवादन करतो। आज या निसर्ग सुंदर अशा भापर्डे गावामध्ये हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी श्री जयवंत राणे आणि परिवार यांच्या वतीनं आज या ठिकाणी परमेश्वराचा हनुमंताचा पवनपुत्र बजरंग बलीचा जन्मोत्सव या ठिकाणी आनंदात उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे। या हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं सन्माननीय श्री जयवंत राणे आणि परिवार यांच्या वतीनं आम्हा दोन्ही बुवांना मगाशी ज्यांचं भजन आपण ऐकलं ते सन्माननीय बुवा नाणकगावचे सुपुत्र परममित्र सन्माननीय नितेशजी बाईबुवा आणि मी स्वतः बुवा विलासचंद्र राणे, गाव माझा मुठाट, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी या राणे परिवाराच्या वतीनं हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं परमेश्वराचं नामस्मरण करण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी या राणे परिवाराच्या वतीने लाभली। त्याबद्दल मी आमच्या मालवीर भूतनाथ प्राथमिक भजन मंडळाच्या वतीनं सन्माननीय जयवंतजी राणे आणि परिवारांचे मनपूर्वक या ठिकाणी हृदयपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला पक्वाद साथ करतायत या बापरडे गावचे सुपुत्र सन्माननीय दिगंबर मित्र रुपेश दोघांचे मनपूर्वक या ठिकाणी व्यक्त करतोय। दोघांना पक्वाद साथ करणारे दोन्ही बुवांचे पक्वाद आणि तबला वादक दोघांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। भजनी मंडळामध्ये आमचे परममित्र यांचं वेळोवेळी मला भजनामध्ये ओळख सहकार्य लाभलं म्हणजे आमचे संदीपजी नाईक बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या मालवीर भूतनाथ प्राथमिक भजन मंडळाच्या वतीनं नाईक बुवांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो। याचप्रमाणे या गावचे दुसरे भजनी बुवा आमचे परममित्र संदेशजी नाईक बुवा यांचे सुद्धा मी आमच्या मंडळाच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो। याचप्रमाणे बघा या ठिकाणी उपस्थित मंडळीमध्ये आमचे मामा विजयजी राणे मिरियलकर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना विनंती करतो की त्यांनी रस्त्यावर बसलेले तर मामा रस्त्यावर बसू नका, ते खुर्ची ठेवलेली आहे, त्या खुर्चीचा मान आमच्या मामाने लागायचा अशी त्यांना मी विनंती करतो। त्याचप्रमाणे बघा या ठिकाणी उपस्थित मंडळीमध्ये जर कोणी भजनी बुवा असतील, कोणी इतर कलाकार असतील तर त्यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो। परत एकदा मी जयवंतजी राणे आणि परिवाराचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करून मी बजरंग बलीच्या चरणाशी नतमस्तक होऊ सत्याच्या वाली सत्यनारायणाच्या चरणाशी नतमस्तक होऊन रामेश्वराच्या चरणी आणि पावनाच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझी ग्रामदेवता देव मालवीर भूतनाथाच्या चरणाशी नतमस्तक होऊन अखंड महाराष्ट्राच्या आराध्य हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी माझ्या गुरुमाऊलींच्या आठवण यामध्ये सावरणे डबल भारी भजनाच्या जोडीत थांबलेला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणात समन करतो। जय महाराज, जय महाराज, जय महाराज। त्या ठिकाणी बघा आमचे साऊंड सिस्टीम वाले मेस्त्री बंधू जबरदस्त तुमचं साऊंड खरोखर तुमचे सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। कसा त्या मिक्सर अगत 50 बटन आपल्या त्याच्यातली काय अक्कल नाही, बरोबर ना? तेव्हा इको द्या, इफेक्ट द्या, सांगणाऱ्या कधी काय माहित नाही इफेक्ट कजून इको व्हायचो, पण आपण लोक बोलतात म्हणून आपण बोलायचं। जाऊ दे, आमका कोणाची कळ काढूची नाही आणि आम्ही काही गडी काढू गेलेले नाही, बरोबर ना बुवा? हे आमचे जयराम राणे बुवा येऊन बसा, येवा जयवंत राणे बुवा येवा। कळी अजिबात नाही काढीत आम्ही, राणे कोणाची कळीत नाही काढीत, पण लोक आमका अनेक काळी आडे म्हणतात, तुम्ही काय नाही आम्ही काय
असो ह्यो जरा गमतीचा विषय होता पण जबरदस्त. आज म्हणजे आमचे बंबा म्हणतो त्यांना आम्ही प्रेमान बंबाजी ब्रह्मजी त्यांनी फोन केला नाही की बुवा बारी करूच्या. एका मिनिटात मी होय म्हटलंय, बरोबर की नाही. पण ह्यांना नाही म्हटलं, ह्यांना विचारलं आधी पैसे किती आणि मगाशी काय सांगला मी लांबसून इलोय. ते ढँगभर नाडल आणि तू लांबसून इलं. खरोखर जबरदस्त बुवा. बरेच कार्यक्रम आमचे झाले आहेत. रागात कधी जाणार नाही बुवा. असाच प्रेम लोभ ठेवा. काय भरपूर काय नाही काय बोलले. होय होय तर त्याची परतफेड करणार बरोबर ना. कारण बुवानी बरेच लोकांचं नाव घेतलं की बुवा संदीप नाईक धुरे बुवा. मी जेव्हा नवीन होते ना तेव्हा आमची सांगायसारखी गोष्ट म्हणजे बुवांचा सांगते का मोठेपणा बुवांचा की त्यांनी माका शिकवलं नाही की काय पद्धतीत भजन करू हवा. आणि आज त्या व्यक्तीमुळे मी आज चालले एकदा संदीप नाईक धुरे बुवांसाठी जोरदार टाळे व्हायला. असा प्रसंग येलो होतो की हाणामारी वाचा की काय त्यावेळी. आणि बुवांचे दोन भाव मगाशी ज्यांचं नाव घेतलं ते एवढे चढवतात ना निकालच ओळखवता मोठे बुवा. आमचे मित्र संतोष नाईक धुरे बुवा आणि आमचे राजू काका नाईक धुरे या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांचे सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांना धन्यवाद देतो. बुवाने सुद्धा सुंदर भजनाची सुरुवात केली बुवा. जबरदस्त. पण बुवा काय काय सांगलास ना, काय पटण्यासारखं सांगलास काय नाही पटल्यासारखं सांगलास. साऊंडवाल्यांचे आभार मानलास मान्य. पण म्हणालो साऊंडवाल्याक वाटता की काहीतरी कार्यक्रम होऊन देत आणि आमका थंय बोलवून देत आनंदाचा क्षण असता. पण खायच्या तरी डॉक्टराक वाटता की 4 पेशंट माझ्याकडे येऊन दे. ते डॉक्टर नसते ना तू हाय दिसलंच पण नसतं, मेलं असतं कोरोनातून. आणि सांगता खायच्या तरी वकिलाक वाटो हवा की 4 कली निर्माण होऊन दे केशी माझ्याकडे होऊ दे. अरे ते वकील नसते ना तर तुझी जमीन जागी कोणी खाला नसते तुका कळले नसते. काय माहिती अर्धे हळकुंड पिवळ झालं म्हणजे लोक सांगतात तायवर हाय आमका चिटकवायचा. तू स्वतःच्या मनाचे 4 शब्द तरी चांगलं इकडे बघ. तुझा असा काय झाला या अर्धनारी नटेश्वर वरचा सगळा गेला पार गेला. पण जबरदस्त त्याला राग येणार नाही आणि मलाही राग येणार नाही कारण जबरदस्त माणूस. खूप कार्यक्रम झालेत आमचे पक्षा पुढे पुढे. प्रथम भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया. त्याचप्रमाणे बघा आमचे युट्यूबर सन्माननीय प्रज्वलजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. एकदा जोरदार प्रज्वलसाठी टाळ्या होऊन जाऊन देत. 2-4 कार्यक्रम आमचे तो ह्या करू गेलो नाही तेव्हा आम्ही त्या काही विचारला की बाबा काय येत नाही. डायरेक्ट सांगून मोकळं झालो की संदीप भाऊ मग 500 रुपये देतात. आमचं आजी बोबडीच बोबड आमची बाबा कॅपॅसिटी नाही 500 देण्याची. आता तू जवळ म्हणून येईल ठीक का खरोखर. कारण या युट्यूबर मुळे आज भजनी बुवा काय बुवा भजनी बुवा आज युट्यूबर मुळे आज 7 समुद्राचा पार जाऊन पोहोचलेत. बरोबर की नाही. तुझे सबस्क्रायबर वाढणार. होय होय तू भवानीकडेच बघित राहू. तुझी भवानी सकाळपर्यंत होणार नाही. एक वेळ माझी होईल. म्हणजे तुम्ही हे पेटी या सामानला घेऊन येताच ना हे निवळ भवानीचे आशेनच येतात की कोणतरी माका देत आणि मी 4 गाणी म्हण काय बुवा तुमका जर काय राग बी गेलो तर देवा त्या का ठीक आहे.
अध्यात्म पण भरपूर चांगला सांगला आणि बुवा जबरदस्त. म्हणजे त्याच्याकडे ज्ञानाचा साठो एवढा की कदम बुवांचो हे आमच्या अभंगात ज्ञानाचा सागर तसं यो नाडंचो ज्ञानाचा सागर. हाय मिशीवर हात फिरवतो तुका मिशी हा सगळा येलो तुळतुळ करून वर तसा खाली. खरोखर जबरदस्त माणूस बुवा. म्हणजे बोलण्याच्या पडले काय कारण काय बुवा माहिती आहे ही आज नारदाची गादी आहे आणि बुवा हय जर व्यवस्थित जर चालला तर चालला आणि हय जो आपटलो तो मग कायम जो खोटी एक लागलो. बरोबर की नाही. तेव्हा शिस्तीत हा जर जास्त पेवक लागलं तर पण राहले नाही तर चालते पण बुवाला आजपर्यंत तुम्ही असणार काय विषय येतात तुम्ही जाऊच शकत नाही. हा बरोबर बुवा. भजन आज आपल्याला भजन करायला या ठिकाणी बोलवले. भजन म्हणजे काय भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. आपण भजायचं कोणाला जपायचं कोणाला आणि बुवा नमायचं कोणासमोर हे ज्याला कळलं ना तो हा कलियुगी भवसागर बुवा तारून गेला. कारण ज्यावेळी ब्रह्मदेवानं सांगितलं कली की जा तुझा युग चालू झाला आता जा तेव्हा त्या कलीचा अवतार बघला ब्रह्मदेवांपणा तो कली तो प्रज्वल हसता काय कशासाठी हसतो काय बघ तुझी घंटी दाबा म्हणून सांगला. आता तुझी घंटी खय दाबूची तू सांग जाता जाता. हा राजू काका आमचे राजू दादू का माहित नाही जबरदस्त माणूस त्यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आलाय मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अतुल राणे आमचे सरपंच उपसरपंच ना का सरपंच हा त्यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलाय मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मागायचं नाही ऐकला तो परमेश्वर देणार बरोबर पण ह्यो निळेल नोटी बुवा माका लय आवडतं. तो खाकी पिके मोदीने काढला नेत तसले नाही ह्यो जास्त याचा बंडल मोठा होता. खरोखर जबरदस्त. 14 रत्न म्हणाले बुवा. समुद्र मंथन जेव्हा झाला तेव्हा 14 रत्न काढली गेली 14 रत्न निघाली त्याच्यातनं. बरोबर की नाही. 15 रत्न निघाली खरी म्हणजे एका 14च माहिती आहे. याक रत्न जर निघाला आता कोणाकच माहित आहे या नाटना जग पडला खडबडीत रत्न या बाकी सगळी रत्न बरोबर का नाडांचा रत्न म्हटलंय मी. आमचे संतोष नाईक म्हणजे बुवानी त्यांची भरपूर प्रशंसा केल्याने की उत्तम क्रिकेटर जबरदस्त. मी फक्त राजदाचं नाव येते 100 इले बाबूजी एवढी प्रशंसा केलं बघ त्या पाजरपुट्टा काय. अरे माणसाची प्रशंसा बघून करूची असतात आता माका द्यायला असता थोडे घरात जाऊन येतली देत. ठीक आहे भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया. कारण काय बुवा अर्जुनानं श्रीकृष्णाला विचारलं हे की केशवा हे भजन पूजन नामस्मरण केल्यानंतर जर माणसाला मृत्यू येत असेल भजन पूजन नामस्मरण करून सुद्धा माणसात जर मरण येत असाल तर ह्या भजन पूजन नामस्मरण काय उपयोगाचं नाही. कशा करू हवा जर मरणच येणार असेल तर ह्या कशा हवा. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं अर्जुना काय मांजर जेव्हा आपल्या पिलांना जन्म देते तेव्हा ती मांजर बघा आमच्या पूर्वी घरातली माणसं सांगायची की मांजर वियाली की 7 घरा फिरवतात आपल्या तोंडात त्या पिलांका पकडणार आणि 7 घरा फिरवणार पण त्या मांजरीचे दात कधीच त्या पिलांका लागत नाही बुवा. ह्या नामस्मरणाचा पण असाच भजन पूजन नामस्मरण करणारा माणूस त्याचो आत्मा 84च्या त्या फेऱ्यात कधी अडकत नाही. आणि जो नास्तिक आहे ज्याका भजन पूजन नामस्मरण आवडत नाही तो ह्या जगात जास्त दिवस बघित नाही. ह्या खरा काय बुवा. आज बुवा परमेश्वराचं नामस्मरण करतात उत्तम भक्त ते बरोबर की नाही. 80 का 80 90 किती 90 झाली ना 90 झाली ना 90 हो 100 होणार. ओके ओके ठीक आहे. तर सांगण्याचं तात्पर्य का की नामस्मरण ह्या मनुष्य नरदेहामध्ये बुवा आपण जन्म घेतलाय आपल्याला परमेश्वरानं नामस्मरण करण्याची सुवर्ण संधी दिली आहे. याचा फायदा घेऊया. बुवानी सुंदर भजन केला नाही आम्ही सुद्धा भजन या भजन करणं कारण फालतूगिरी आमच्याकडनं होणार नाही. आम्ही आदर्श तसं मोठ्या मोठ्या बुवांचं घेतलं काय माऊली बरोबर की नाही. बुवानी माका खूप साथ केला नाही
भजन क्षेत्रात जो बघता लावून देऊ का आमची संदीप बुवांची तुमची कधी होता ती बघतोय म्हटलं तू लगीन कर पूजेक आम्ही नक्की भारी करणार. सुजय शंकर राणे यांकडून हे बहुमूल्य असं 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय काळजी करू नको तुका पण देणार अजिबात. फक्त वर घाम येत तो लक्षात ठेव. हा Thank you.